नमस्कार मित्रांनो, आज आपल्या भन्नाट चर्चेमध्ये एक भन्नाट व्यक्तिमत्व घेऊन आलो आहोत, मिलिंद खोडवे सर. नमस्कार. मी डॉक्टर दत्ता आंबेकर, माझे सहकारी सुमित सर. तर आज आपण ही चर्चा खूप रोचक, रंजक, त्याचबरोबर अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. तर या चर्चेमध्ये आपल्याकडे आलेले खोडवे सर स्वतःचा थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा सर. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद डॉक्टर आंबेकर सर आणि सुमित सर. सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी मिलिंद दिवाकर खोडवे. मी पोलीस उपअधीक्षक म्हणून सन 2021 मध्ये रिटायर्ड झालो. त्यानंतर मी लातूरमध्ये स्थायिक आहे. सर, जसं की एक प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की बाबा माझा मुलगा खूप मोठ्या स्तरावर जावा, त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं खूप यशस्वी व्हावं. तसंच तुमच्या आईवडिलांची तुमच्याप्रती पहिली भावना काय होती की तुम्ही काय व्हावं? हो, आईवडिलांची अपेक्षा अशी होती की त्यावेळेस मी सुरुवातीला मला त्यांना इंजिनियर करायचं होतं. तुम्ही जे विचारलं की आईवडिलांची अपेक्षा, तर त्यांना मला इंजिनियर करायचं होतं, परंतु मला ते क्षेत्र जमलं नाही. आणि कसं आहे की आपल्याकडे होकार आपण सहज पचवतो, पण आपण नकार पचवू शकत नाही किंवा नाही म्हणायला आपण शिकू शकत नाही. मलाही नाही म्हणायला बरेच दिवस जावं लागले आईवडिलांना. शेवटीला मी धीर धरून म्हटलं, जसं की 3 इडियट्स पिक्चरमध्ये तुम्ही बघता, 3 इडियट्स पिक्चरमध्ये तो त्याला इंजिनियर व्हायचं नसतं, त्याला असते वाईल्ड फोटोग्राफीची आवड, पण तो शेवटीला नाही म्हणायला आपण शिकत नाही. ही आपली शोकांतिका आहे. शेवटीला मी धाडस करून आईवडिलांना म्हणलं की मला इंजिनियर व्हायचं नाही, मला आता MPSCच्या परीक्षेची गोडी लागलेली आहे, मी त्या परीक्षा देत राहतो आणि ज्या ज्या वेळेस सक्सेस मिळेल त्यावेळेस निश्चितच तुम्हाला अभिमान वाटेल असाच जॉब मी स्वीकारणार, असं मी बोललो. हो, माझे आईवडील दोघेही शिक्षक होते. त्याप्रमाणे त्यांची अपेक्षा हीच होती की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन एका चांगल्या जबाबदार नोकरीमध्ये आपलं करिअर करावं, अशीच त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना असं कधी वाटलं नाही की आपल्या मुलांनी पोलीस खात्यामध्ये जावं. परंतु माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून, अगदी मी शालेय जीवनामध्ये होतो तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये तो विचार होता. कारण मला त्यावेळेस NCC करायचा चान्स मिळाला. मी NCC मध्ये होतो. 2 वर्ष मी NCC केलं. NCC मध्ये असल्यामुळं मला ते डिसिप्लिन आलं आणि तो खाकी रंगाबद्दलचं आकर्षणही निर्माण झालं होतं शालेय जीवनात. परंतु जेव्हा मग मी कॉलेजमध्ये गेलो त्यानंतर निश्चितच मी ज्या ठिकाणी होतो, माझं गाव तसं परभणी आहे आणि माझं पहिली ते पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे परभणीमध्ये झालं. पण बरोबर आहे सर, तुमचं पॅशन तुम्ही शोधलं, तुमचे ओळख, तुम्ही स्वतःची एक इनर अवेअरनेस आली आणि तुम्हाला MPSC सारख्या मोठ्या परीक्षेमध्ये जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते तुम्ही अचीव्ह केलं. येस. पण आता मी असं बघतोय की बरेच मुलं असं आहेत की त्यांची पॅशन असते गेम खेळणे आहे, अगदी दुसरं काहीही न करणे, म्हणजे अभ्यास न करणे, किंवा प्रोडक्टिव्ह पॅशन असणं ही वेगळी गोष्ट. परंतु आता मुलांमध्ये काही वेळेस गेम खेळणे किंवा नुसतं रील्स बघणे ही पॅशन होऊ शकत नाही. म्हणून तर अशा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, निश्चितच. आता तुम्ही गेमचा विषय काढलेला आहे. या गेममध्ये पण मी माझं करिअर करणार होतो सुरुवातीला. अगदी मोबाईल गेम नाही, मोबाईल गेम नाही, हे मी मैदानी खेळ, जे मी गेम बद्दल म्हणजे मैदानी खेळाबद्दल बोलतो. तर ह्या गेम मध्ये मला करिअर करायचं. मोबाईल त्यावेळेस कुठे होते आमच्या काळामध्ये? त्यावेळेस मोबाईलच नव्हते. त्यावेळेस दूरदर्शनच आम्ही 84 साली पाहिलं, ज्यावेळेस आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये आलं. तर गेम नव्हते. गेम आम्ही क्रिकेट, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, हे म्हणजे असली मैदानी खेळच आम्ही खेळायचं. तर आम्हाला हे माहीतच नव्हतं की असे मोबाईल वगैरे नंतर आले. तर ह्या गेममध्ये सुद्धा करिअर करायचं होतं. आणि मला आठवतंय की मी 1985 साली माझ्या क्रिकेटच्या टीममध्ये होतो, इंटर कॉलेजिएटच्या, आणि बरेच बाहेर आम्ही खेळायला जायचं इंटर कॉलेजिएट गेम. तर प्रॅक्टिसच्या दरम्यान मला बॉल लागला. तर माझं हे जे नाक आहे, हे नाक इथून तुटलेलं आहे. म्हणजे तुटलं म्हणजे इन द सेन्स हाड मोडलेलं आहे नाकाचं, ब्रेक झालं आणि नाक वाकडवून बसलं होतं.
तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला दवाखान्यामध्ये नेऊन ऍडमिट केलं आणि 12 तासाच्या आत ऑपरेशन करून ते नाक परत सरळ केलं. अरे वा. आणि दुसरी गोष्ट अशी की ती पॅशन अशी होती आम्हाला खेळायची, ती धून एवढी डोक्यामध्ये चढलेली होती की 15 दिवसानंतर मी नांदेडला इथे इंटर कॉलेजचे मॅचेस क्रिकेटचे खेळायला गेलो. म्हणजे मला अपघातातून मी माझं नाक हाड मोडलं. हाड मोडल्यानंतर परत बॉल लागेल की नाही आई वडील ओरडले, परंतु मी म्हटलं नाही, मला खेळायचं. म्हणजे हा सुद्धा माझ्यामध्ये थोडा ती पॅशन होती की खेळाच्या प्रती. हा, तर मला, आणि तुम्हाला आता आश्चर्य वाटणार नाही, तुम्ही बघताय आता IPL चे मॅचेस सुरू झालेले क्रिकेटचे, इव्हन आशियाई खेळ आता सध्या चालू आहेत, त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये वर्ल्ड कप होत आहे क्रिकेटचा, ऑलिम्पिक्स त्यानंतर होणार आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये खेळामध्ये सुद्धा एक करिअर होऊ शकतं, हे आजकालच्या मुलांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. आमच्या डोक्यामध्ये हे होतं पूर्वी, परंतु आम्हाला घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा तसं बॅकिंग आम्हाला मिळालं नाही, ती कोचिंग आम्हाला मिळालं नाही. आजकाल जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा असे कोचेस अवेलेबल आहेत आणि ते चांगली कोचिंग देतात. आणि जसं की डॉक्टर साहेब तुम्ही स्वतःच बघा, फिटनेसबद्दल तुम्ही इतके अवेअर करता लोकांना की तुम्ही जे ट्रेनिंग देता ते जर ट्रेनिंग लागलं तर मला वाटतं माणूस लवकर म्हाताराच होणार नाही. अगदी डाएट, न्यूट्रिशन, म्हणजे तुम्ही एवढं हे करता की त्या पॅशननी तुम्ही काम करता. त्या पॅशनमध्ये जर एखादी व्यक्ती आली तर त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होईल आणि निश्चितच तो खेळामध्ये सुद्धा करिअर करू शकतो. तर मला वाटतं करिअर तुम्ही आज असे इतके विषय आलेले आहेत सगळ्यांसमोर, इंटरनेटमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आजकाल तो रील्स बनवण्याचा असो किंवा तुम्हाला करिअर करण्याबद्दल एक व्हास्ट प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. त्याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचे करिअर करू शकता. त्यामध्ये खेळ आले, रील्स आले, व्हिडिओ आले, पिक्चर आले, सर्व प्रकारचे तुम्ही करू शकता असं मला वाटतं. बरोबर आहे सर. पण मला काय म्हणायचंय, आता तुम्हाला या गोष्टीची कधी खंत वाटते का की बाबा त्या टायमिंग मध्ये आम्हाला हे एवढे कोचेस, एवढं गायडन्स जर भेटलं असतं? नाही, खंत एवढीच वाटते की थोडं लवकर जन्माला आलो. या काळात जन्माला आलो असतो तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये जी पॅशन होती त्यावेळेस खेळायची वगैरे. तुम्हाला सांगतो, एक छोटं उदाहरण देतो. शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण मराठवाडा हायस्कूल परभणी येथे झालं. तर आम्हाला पिच तयार करायचं होतं क्रिकेटचं. त्यावेळेस डोक्यामध्ये एकच गेम असायचा, क्रिकेट. तर आम्हाला रोलर पाहिजे होतं. रोलर मोठं अवेलेबल नसायचं, ते चालणारं डिझेलवर वगैरे. मग हँड रोलर जे असतात ओढायचे, हे रोलर कुठे अवेलेबल आहे तर त्यावेळेस SP ऑफिसमध्ये हे रोलर अवेलेबल होतं परभणीच्या. तर आम्ही 5-6 जणांनी जाऊन SP साहेबांना भेटलो. त्यावेळेस आम्ही 10वीतले विद्यार्थी. त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही मराठवाडा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत, आम्हाला पीस तयार करायचे आणि रोलर फक्त SP ऑफिसलाच अवेलेबल आहे परभणीला, तर आम्हाला हे रोलर तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला परत आणून देऊ इथे. तर त्यांनी आम्हाला विचारलं की हा, मी तुम्हाला रोलर देईल पण तुम्ही घेऊन कसे जाणार? आम्ही म्हटलं मी ओढत घेऊन जाऊ. अरे इतकं जड रोलर तुम्ही मुलं कशी ओढत जाणार, 10वीचे मुलं तुम्ही? तर आम्ही म्हणलो नाही सर, आम्ही घेऊन जातो आणि परत व्यवस्थित आणून देतो. तुम्हाला सांगतो, अक्षरशः SP ऑफिस पासून मराठवाडा हायस्कूल हे 2 किलोमीटरचं अंतर आम्ही ते रोलर हाताने ओढत घेऊन गेलो. त्याचा तो कुई 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 आवाज व्हायचा, तो लोखंडाचा घासल्याचा. तर मोकाट जनावर मागे लागली आम्हाला मारायला त्या आवाजाच्या याने. पण ती पॅशन डोक्यात अशी होती. आम्ही बरोबर ते रोलर ग्राउंडवर नेलं. ग्राउंडवर नेऊन आम्ही तिथे छानपैकी पिच तयार कसं करायचं कुणालाच माहित नाही. तेव्हा नेट नव्हते, इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते. आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे पिच कसं तयार करायचं क्रिकेटचं. तर आम्ही अक्षरशः आमचं डोकं वापरून, जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचं ऐकून करून, आम्ही खाली विटाचा थर अंथरला, त्याच्यावरती काळी माती टाकली, परत मुरुम टाकला आणि ते पूर्ण रोल करून आम्ही एक उत्कृष्ट पीस तयार केलं तिथे. तर ही पॅशन म्हणजे ती त्यावेळेसची डोक्यामध्ये होती. तर ही पॅशन मला वाटतं की पुढं मला भावी आयुष्यातही मला ही कामाला पडली असावी असं मला वाटतं. नक्कीच. आपण जे लहानपणी काही गोष्टी जे पॅशन असतात सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात हो, आणि
जरी एक्झॅक्ट तेच काम नाही झालं तरी त्या मोटिवेशननी दुसरे ज्या कामामध्ये आहेत ती एनर्जी आपण टाकतो अगदी बरोबर. आणि सक्सेस मिळतं. तर सर एक सगळ्यात महत्वाचा हा. क्वेश्चन, मी आतापर्यंत जसे जेवढे पोलीस वर्गातले अधिकारी वगैरे पाहिलेत हो त्यांना पाहिल्यानंतर एकदम असं स्ट्रिक्ट आणि असं भीती वाटते. हो. तर एवढा खुशमिजाज आणि एवढा मनमोकळा स्वभाव तुमचा कसा काय? नाही, याच्यामध्ये मी तर म्हणतो की ही आईवडिलांची शिकवण आहे की तुम्ही समोरच्याशी कसं बोलता तेच तुम्हाला परत देत असतात. हम्म. तर मी माझ्या पोलीस जीवनामध्ये पण ज्यावेळेस प्रवेश केला 89 साली मी ट्रेनिंगला गेलो नाशिकला हम्म. PSIच्या. माझं सिलेक्शन झालं MPSC थ्रू PSIच्या ट्रेनिंगला गेलो. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अकॅडमीचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस. म्हणजे सॉरी, अकॅडमी नाही, पोलीस ट्रेनिंग कॉलेजचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं हम्म. की पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याशिवाय काम करणे शक्य होणार नाही. आणि हे खरंच सत्य आहे की पोलिसांना काम करताना नागरिकांची मदत घेणं आवश्यकच आहे. हम्म. सर्वसाधारणपणे तुम्ही जसं विचारलं आता की पोलीस म्हटलं की एक प्रतिमा लोकांसमोर आहे, यालाही कारणं आहेत. आपल्यावरती जवळपास 250 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. हम्म. इंग्रजांची जी पोलिसिंग होती, त्यांच्या काळातली जी पोलीस होती, तीच पोलीस दल पुढे परंपरेने पुढे पुढे चालत आलेलं आहे. त्यावेळेस इंग्रजांना राज्य चालवण्यासाठी दडपशाहीचा अवलंब करावा लागला होता. ते काम सगळं पोलिसांच्या मार्फत व्हायचं. त्यांचे जे तैनाती फौज म्हणायचे ज्याला, असे त्यांचे जे शिपाई होते त्यांच्याकडनं व्हायचं. त्यामुळे तेव्हापासून लोकांच्या डोक्यामध्ये पोलिसांबद्दलची ही प्रतिमा अशी होती. परंतु तसं नाही आहे आता. ही प्रतिमा त्याच्यामुळे मला वाटतं की ही पुढे पुढे पिढ्यानं पिढ्या ही चालत आलेली, आज तुमच्या पिढीपर्यंत ती आलेली की पोलीस म्हणजे बागुलबुवा, राक्षस काहीतरी असं या टाईपचं असं लोकांना ही पूर्वीची प्रतिमा होती लोकांच्या डोक्यात. परंतु आता तसं नागरिकांनी किंवा कुणी समजून जाण्याचं कारण नाही. पोलीस दलातलं काम म्हणजे कसं आहे की जशी ती इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन, जसं म्हणतात की तुम्हाला मास्टरकी कशातच मिळवायची नाही, परंतु तुम्हाला सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज थोडं 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 का होईना असायलाच पाहिजे. आई वडील दोघे शिक्षक होते, जसं मी आधी सांगितलं होतं. त्यांचा वारसा चालवण्याची मला थोडीशी संधी मिळाली या पोलीस खात्यामध्ये. तर ती अशी की मी लातूरमध्येच बाभळगाव येथे जे पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे तिथे जे पोलीस कॉन्स्टेबल्स भरती होतात त्यांचं ते ट्रेनिंग सेंटर, एक 6 ते 7 महिन्याचं त्यांचं एक ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगमध्ये इंडोर क्लास घ्यायची मला संधी मिळाली. तुम्ही टीचर? मी शिक्षक म्हणून एक आईवडिलांचा पेशा मी 3 वर्ष अगदी म्हणजे मनातून तो मी पार पाडला. पोलीस खात्यामध्ये काम करताना मी त्यांना सर्वांना हेच शिकवत आलो की तुम्ही शिस्तबद्ध राहा, तुम्ही तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा, तोंड बंद ठेवा, हे शिकवत आलो. फक्त इन्व्हेस्टिगेशनचं काम आमच्याकडे आहे, तपास पूर्ण करून. तर ह्या सर्व बाबी त्यांना समजून सांगून मला असं वाटतं की ते 3 वर्षामध्ये माझ्यातही थोडा बदल झाला असं वाटतं मला. थोडासा रॅशपणा आधी माझ्यातही होता, नाही असं नाही तुम्ही म्हणता तसं. आणि कसं आहे की पब्लिकमध्ये तुम्ही काम करताना नियम तुम्हाला जर राबवायचे असतील तर थोडेसे तुम्हाला कडक धोरण अवलंबावंच लागतं, त्याशिवाय लोक पण ऐकत नाही. आता बरेच वेळेस, कारण तुमचं रिटायरमेंट झालेलं आहे, त्यानंतर अगोदर जर पाठीमागं फ्लॅशबॅक करत गेलो तर असे काही व्यक्ती असतात, म्हणजे फक्त मी टीचिंग मधले, की आपल्या लाईफ मध्ये आणखीन पण खूप आठवतात. म्हणजे स्कूल लेवल असेल, म्हणजे अगदी 1ली ते 4थी पर्यंत, 4थी ते 10वी पर्यंत आपल्याला कॉलेज मधले काही टीचर आवडतात. तर असे काही तुमचे एखादे टीचर आवडतात का, किंवा आणखीन नाव आठवतं? हो, निश्चित. आणि त्यांच्या काही कशामुळं असं काही तुम्ही सांगू शकता आमच्याकडे? अगदी. मला शरद देऊळगावकर नावाचे एक शिक्षक होते, ते आता औरंगाबादला असतात. तर ते मराठी विषय शिकवायचे आणि मराठी हा माझा खूप आवडता विषय. त्या दिवशी सर वर्गावर आले आणि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले की तुम्ही आता आज काही अभ्यास करायचा नाही, मी काही शिकवणार नाही, काही नाही, बसा म्हणे. सगळे बसले, सगळे सरही बसले. 2 मिनिटं काही बोलले नाही. मग म्हणे आता आपण एक काम करू म्हणे, सर्वजण कविता करा म्हणतो.
कविता लिहून दाखवा मला. आम्ही घेतली वही पेन, आठवत आठवत आपला विचार करत बसलो आणि सहज उत्स्फूर्तपणे मी 10 मिनिटात एक कविता केली. ती तुम्हाला आता बोलून दाखवतो. वा. ही अंदाजे कितीच्या काळातली गोष्ट? हा मी 15-16 वर्षाचा असेल, म्हणजे 10वीला होतो मी. 10वीला मी होतो हा, म्हणजे त्यावेळेस. 1977 1977-78 गोष्ट आहे. हो, माझं 78चं 10वी पास आहे. तर 78 जरी तुम्ही म्हटलं तर हरकत नाही. 45 इयर्स. 45 इयर्सच्या पूर्वी. आणि ती माझी पहिली कविता असल्यामुळे डोक्यात फिट बसलेली आहे ती. ती मला येतेच. तर कविता अशी होती, दूर दूर अथांग सागर, त्यावरती एक नौका, हलत डुलत खेळत असे आणि त्या पाण्यावर चंद्रमाही डोलत असे. वा. दूर दूर अथांग सागर, त्यावरती एक नौका, हलत डुलत खेळत असे आणि त्या पाण्यावरही चंद्रमाही डोलत असे. त्या चंद्राला भेटायला सागर हा उसळत असे. अरे वा. तर या अशा 6 ओळीची ही कविता होती. वा. तर इतकं सरांना ती कविता आवडली आणि सर म्हणे, वा वा मिलिंद, वा. तू खरा तुझ्या वडिलांचा मुलगा शोभतोस. वा. छान, छान. हे हा. खूप तुमच्या म्हणजे आठवणी हा. सुद्धा एक अगदी अगदी. गहिवरून आल्याप्रमाणे हो, हो. आपण